राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्वांना श्रोत्यांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ। कालच्या चिंतनामध्ये आपण 31 नंबरच्या श्लोकाचा अध्याय 6 त्यामधला सर्वभूतस्थितं यो मां भजते एकत्वमास्थिता सर्वता वर्तमानो अपि स योगी मयी वर्तते। असा एकत्वाला प्राप्त झालेला किंवा ज्यानं मीच ब्रह्म आहे, मी परमात्मरूप आहे असा एकत्वाचा दृढ निश्चय ज्याचा झालेला आहे तो सर्व भूतांच्या ठिकाणी मला भक्तीनं जाणतो अशा विचार त्यामध्ये होतो। परंतु प्रारब्ध कर्मानुसार जर त्याचं काही काम करत असेल, व्यवहार करत असला तरी सुद्धा तो माझ्या ठिकाणी राहतो अशा अर्थाच्या श्लोकाचा विचार 398-99 नंबरच्या ओळीमधून आपण पाहिलेला होता। आणि एकरूपता कशी असते याचं उदाहरण आपण तत्वमसी वाक्यावरून आपण थोडासा विचार केलेला होता। ते तत् आणि त्वम या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात, नुसत्या तत् आणि नुसत्या त्वमचा विचार चालणार नाही, तर त्या ठिकाणी जीव आणि परमेश्वर यांच्यामध्ये असणारा उपाधी भेद जो आहे तो गेला की एकत्व सिद्धच होतं। जीवामधलं अल्पदत्व, अल्पशक्तिमानत्व किंवा कर्तृत्व, भोक्तृत्व जर घालवलं तर ईश्वर जसा सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे, ते सगळे गुण जीवाला लागू पडतात। आणि त्यामुळं मी ब्रह्मरूप आहे तर मी आणि नामरूपात्मक विश्व हे सुद्धा ब्रह्मरूप आहे असा त्याचा एकत्व पावलेला हे भक्तीनं शक्य होतं। विचार केला होता आपण, हे फक्त भावानं आणि प्रेमानं शक्य होतं एकत्व प्राप्त करणं। म्हणून नुसत्या आत्मज्ञानाला अर्थ राहत नाही, तर त्यामध्ये ब्रह्मज्ञान असावं लागतं। जीव जसा आत्मा जसा ब्रह्मरूप आहे तसं सगळं जगसुद्धा ब्रह्मरूप आहे। जसा मी ब्रह्मरूप आहे तसे सगळी सृष्टीसुद्धा ब्रह्मरूप आहे असा जेव्हा त्याचा निश्चय होतो तेव्हा ती खरी भक्तीनं शक्य होतं। आणि जेव्हा असा निश्चय होतो तेव्हा त्याला तो आणि भगवंत याच्यामधला भेद नष्ट होऊन जातो। जेणे ऐक्याची या देठी सर्वत्र मातेची किरीटी देखिला जैसा पटी तंतू एकू 398 नंबरची ज्ञानेश्वरीतील ओवी आपण बघायला लागलोय। बघून काल विचार केला होता, का स्वरूपे तरी बहुते आहाती परितैशी सोनी भव्य न होती ऐशी ऐक्याचळाची स्थिती केली जेणे। हा दृष्टांत सोन्याचा विचारात घेतला होता आपण, की दागिन्याचे जरी अनेक प्रकार जरी असले तरी सोन्याचे प्रकार करता येत नाही। म्हणजे धातू एक आहे आणि धातूपासून तयार होणाऱ्या वस्तू अनेक असू शकतात पण धातू एकच असतो। तसं मातीपासून तयार होणारे अनेक खेळणी, अनेक गाडगी मडकी असू शकतात पण माती मात्र एकच आहे। हे एकत्व जे आहे ते स्वरूपी तरी बहुती आहाती या ओवीतून माऊली सांगतात, तैशी काय सोनी भव्य न होती ऐशी ऐक्य अचळाची स्थिती, अशी अचल आणि निश्चय असा त्याचा झालेला असतो। म्हणजे ऐक्यरूपी पर्वताची अवस्था त्याला प्राप्त झालेली असते। जसा पर्वत अचल असतो अशी न हलणारी वृत्ती त्याची तयार झालेली असते। पुढे आणखीन एक दृष्टांत 400 नंबरच्या ओवीमध्ये माऊली देतात, तरी वृक्षाची पाने जेतुले तेतुले रोपे नाही लाविले। फार सुंदर दृष्टांत आपल्या रोजच्या जीवनातला आहे। जितकी वृक्षाची पाने आहेत तितकी काही रोपे लावलेली नसतात। ऐशी अद्वैत दिवशी पाहली रात्री त्या, याप्रमाणे
त्याच्या आयुष्यामध्ये किंवा जीवनामध्ये अद्वैताच्या दिवसाने द्वैताची रात्र संपून गेलेली असते आणि अद्वैतात उजाडलेलं असतं. म्हणजे अद्वैत सूर्य त्याच्या अंतःकरणात मावळलेला असतो आणि त्याच्या अंतःकरणातली द्वैताची रात्र संपून गेलेली असते. अद्वैत दिवसे पाहली रात्री जया, म्हणजे अद्वैतामध्ये त्यांना म्हणजे जाग आलेली असते. द्वैत कुठलं शिल्लक राहिलेलं नाही. त्यासाठी झाडांचं आणि पानांचं उदाहरण झालं आहे. झाड एक असतं पण पानं अनेक असतात आणि अद्वैत ज्ञानाने ही अज्ञानाची रात्र त्याची गेलेली असते. अंतःकरणातलं सगळं अज्ञान नष्ट होतं. त्यामुळे विश्वातले अनेकत्व त्याचं जे असतं ते गेलेलं असतं. त्यामुळं माऊलींची आणखीन एक मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडासू अशी पुढच्या अध्यायामध्ये असणारे ओवी तेच सांगते. हा विश्वाभास त्याचा संपल्यामुळं आणि कशामुळं नवल उदयला चंडासू त्याच्या अंतःकरणामध्ये त्याच्या जीवनामध्ये ही ज्ञानाची पहाट झालेली असते आणि ज्ञानाची पहाट झाल्यामुळं त्याच्यापुढे सूर्योदय जो दिसतो तो अद्वैताचा असतो. त्याला लख्ख सगळ्या दिशा दिसायला लागतात. पूर्वीचा अज्ञानाचा अंधकार निघून गेलेला असतो. मी देह हे ध्येयसंबंधी माझे हा जो भ्रम होता तो भ्रम नाहीसा झाला. ममत्व होतं ते ममत्व निघून गेलेलं आहे आणि प्रपंचाबद्दलची आसक्ती संपल्यामुळं अज्ञान आणि मोहरूपी जो अंधार आहे तो संपूर्ण नाहीसा झाला आणि आता उजाडलेला आहे. आणि या उजाडलेल्यामध्ये आता अनेकत्व दिसत नाही. जसं झाड एक पानं किती असू देत पण झाड मात्र एकच असतं आणि पानं अनेक असू शकतात. तशा शाखा उपशाखा तयार झालेल्या आहेत. अनेक वाटा आहेत. साधनेच्या सुद्धा अनेक वाटा आहेत. अनेक ग्रंथ आहेत आणि ग्रंथातलं तत्वज्ञान बी जे आहे ते तत्व मी आहे हेच शेवटी सांगितलेलं आहे. मी ब्रह्मरूप आहे याचाच विचार शेवटच्या टप्प्यामध्ये सगळे ग्रंथ करतात. ज्याने खरोखर जीवनमुक्ती मिळवलेली आहे आणि ब्रह्मज्ञान प्राप्त केलेलं आहे त्यांच्या ब्रह्मज्ञानामध्ये एकत्व आहे, अनेकत्व नाही. एकच ते तत्व त्यांना लक्षात आलेलं आहे. त्यामुळं कोण म्हणेल माझं ब्रह्मज्ञान वेगळं आणि दुसऱ्यांचं ब्रह्मज्ञान वेगळं अशी त्यामध्ये तुलना करता येत नाही. माऊलीने दृष्टांत दोन दिलेले आहेत. एक सोन्याचा दिला आणि झाडा पानांचा दिला. सोन्याच्या आणि दागिन्याचा जसा दृष्टांत आहे तसा झाडाचा आणि पानाचा दृष्टांत माऊली देतात. तरी वृक्षाची पाने जेतुले तेथुनी रोपे नाही लावली. इतकी रोपं नसतात पण झाडाला पानं अनेक असू शकतात. ह्या शाखा अनेक असू शकतात म्हणजे अवयव अनेक असू शकतात मात्र देह एकच आहे. हा मुद्दा परत परत ठासून मागच्याही आपण उभ्यामधून पाहिलेला आहे की त्यामुळं किती अवयव जरी झाले किती शाखा आणि संप्रदाय जरी झाले तर भगवंतापर्यंत भगवंत प्राप्त करण्याचा जे ज्ञान आहे ते आत्मज्ञान मात्र वेगळं होत नाही. अनेक वृत्तीज्ञानं असू शकतात पण आत्मज्ञान मात्र एकच आहे. एक तत्व नाम दृढधरी म्हणा ते तत्व एकच आहे म्हणून सांग. हरीशी करुणा येईल तुझी ज्ञानदेव हरिपाठामध्ये बोलतात. ते एकच तत्व आहे. त्यामुळं ज्ञानं अनेक कधी होतात, वृत्तीची ज्ञानं वेगवेगळी होतात. पाहिलेलं ज्ञान, ऐकलेलं ज्ञान, चाखलेलं ज्ञान, स्पर्शाचं ज्ञान, पायाचं ज्ञान, हाताकरवी मिळालेलं ज्ञान, सुगंधातून मिळालेलं ज्ञान ही ज्ञानं सगळी वृत्तीतून निर्माण होतात. पण एकच ज्ञान असं आहे की ज्याला ज्याचं ज्ञान झाल्यामुळं ही सगळी ज्ञानं निरुपयोगी ठरतात. त्या ज्ञानापुढं यांचं काहीही नसतं. इतकं एकत्व त्या एका ज्ञानामध्ये आहे. झाडाचं आणि सोन्याचं उदाहरण देऊन माऊली त्याच्यावरती जोर देतात. 401 नंबरची उभी. तो पंचात्मकी सापडे तरी मग सांग पा कैशिनी आडे जो प्रतितीची पाडे मजसी तुके. काय मोठेपण दिलेलं आहे बघा भक्ताला. भगवंतानी स्वतःच्या मुखातून मोठेपण दिलेलं आहे. तो पुरुष जरी प्रारब्ध क्रमाप्रमाणे वागत असला, वरती वर्णन केले ना सर्वता वर्तमानो अपि सहयोगी मयी वर्तते, तरी तो प्रारब्ध कर्मानुसार कोणताही व्यवहार करत असला तरी पंचात्मकी सापडे. तो पंचभूतात्मक देहामध्ये सापडलेला असला तरी. पंचात्मक सापडे म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, 5 महाभूत यांच्या सगळ्यांचं एकत्रित कार्याला संसार म्हणतात.
तर या सगळ्या संसाराच्या एकूण पंचीकरणातून त्यानं बाहेर काय पडलेला असतो. त्या ठिकाणी पंचतत्व जी जी म्हणून सृष्टीतली आहे त्या तत्वापासून तो भिन्न असतो. खरं पाहायला गेलं तर देह कशाचा आहे तर पंचत्वाचा आहे, पंचतत्वाचा आहे, पंचमहाभूतापासून तयार झाला आहे, 3 गुणापासून तयार झाला आहे. हे अष्टदा प्रकृतीचं कार्य आहे. पण प्रकृतीमध्ये असलं तर प्रकृतीच्या गुणामध्ये तो अडकत नाही. आणि सृष्टीमध्ये पंचमहाभूतानं जरी त्याचा देह तयार केला असला तर ती पंचमहाभूत ओलांडून त्याचा विचार असतो. त्यामुळे संसाराच्या पलीकडलं तो ज्ञान प्राप्त करतो. आणि संसार हा पंचात्मक आहे, पंच सगळं आहे. त्याला उदाहरण आपण घेतले ना, पंच प्राण आहे, पंच महाभूत आहेत, पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत. ही सगळ्या तत्वाचा एकत्र जो केलेली जो गठ्ठा आहे त्यालाच प्रपंच, प्रपंच शब्द वापरलेला आहे. इथेही पण पंच आहे. तो प्रपंच म्हणजे मांडलेला जो पसारा आहे, पंचतत्वाचा मांडलेला पसारा म्हणजे प्रपंच. अशी एक व्याख्या, एक नवीन आपल्याला व्याख्या करता येईल. हितमाऊली बोलतात बघा, तो पंचात्मकी सापडे. वास्तविक तो अवतार घेत असतो ना, तो अवतार म्हणजे भगवत रूपच असतो. पण खरं बघायला गेलं तर आकारासाठी त्याला पंचतत्वाचं अंगीकार करावा लागतो. तरी मग सांग पा कैशेने आडे, तरी पण मला असं सांग की त्या योगाने तुम्हाला कसा बद्ध होईल. बद्ध काय त्या देहामुळं बद्ध होणार नाही, कारण तो देहाच्या पलीकडे गेलेला असतो. मी देह, माझा देह या 2 विचारातून आणि भ्रमातून तो बाहेर पडलेला असतो. तो देहाला मीही म्हणत नाही आणि देह माझाही म्हणत नाही, जरी देह असला तरी. मग आता पंचमहाभूताची अडचण कोणती येणार आहे, पंचप्राणाची अडचण कोणती येणार आहे, पंच ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांची कोणती अडचण येणार आहे, काहीच अडचण येणार नाही. मग अडकला म्हणायला असला म्हटलं आपण, वरवर जर दिसायला वाटत असला, अरे हा ही सुद्धा तसाच आहे, आमच्यासारखाच दिसतो आमच्यासारखा. पंचमहाभूताचाच तो एकत्र केलेला तयार झालेला पुतळा जरी असला तरी सुद्धा त्याचं वावरणं जे आहे ते वावरणं देहाला धरून नसतं, कारण त्याचं देह तादात्म्य अगोदर सुटलेलं आहे. आणि देह तादात्म्य पकडण्यासाठी 2 गोष्टींची गरज लागते. एक म्हणजे मी हा देह आहे, आणि दुसरं देह संबंधी जो पसारा, देह संबंधीचे नातलग हे सगळे माझे आहेत. या 2 तत्वातून जेव्हा तो बाहेर पडतो तेव्हा त्याचं देह तादात्म्य सुटलेलं असतं. त्याचा देहभाव जाऊन आत्मभाव जागृत झालेला असतो. त्यामुळे आत्मभाव जागृत झाल्यावर तर तो मग कसा बद्ध होईल. मग तो जो प्रतितीची पाडे मजसी तुके, प्रतिती म्हणजे अनुभवाच्या दृष्टीने जर विचार केला, योग्य अनुभवाच्या योग्यतेने त्याची माझ्याशी तुलना होते, भगवंताशी तुलना होते. आणि खरंच आहे, आपण भगवंताची लेकरं आहोत. आणि जसं आईचं रक्त असतं तसंच बाळाचं रक्त असतं. आईमध्ये सगळी बरीचशी स्वभाव वैशिष्ट्य ती सगळी बाळामध्ये उतरत असतात. तशी आईची स्वभाव वैशिष्ट्य काय आहेत, सद, शीत, आनंद, अस्ति, भाती, प्रिय, हे सगळं, तृप्ती, समाधान, निर्भयता, या सगळी जी लक्षणं आहेत ती आईची लक्षणं बाळामध्ये म्हणजे जीवामध्ये प्रकट होत असतात. फक्त बाळाला माहिती नाही मी तिच्यापासून जन्म घेतला, हा विसरलेला आहे. आणि विसरायला कारण काय असेल तर, जे प्राणिया कामी भरू देहावरी आदरू, म्हणूनही पडिला विसरू आत्मबोधाचा. माऊली सांगितलेलंच आहे 4थ्या अध्यायामध्ये. माऊली बोलतात, जे प्राणिया कामी भरू, असा कामासक्तीनं, विषयासक्तीनं आणि देहाची वरी आदरू, देह मी आणि देहासंबंधी माझे, यामुळे म्हणूनही पडिला विसरू आत्मबोधाचा. आईपासून दूर झाला, भगवंतापासून जीव दूर झाला, याला कारण आहे विसर. आणि विसर पडलेला आहे म्हणूनच उलटा शब्द वापरला आहे संतांनी, स्मरण. मग स्मरण गुन्हा करायचं त्या तत्वाचं. मग स्मरण व्हायला नाम द्यायला आपण नको काय त्याला, म्हणून त्याला नाम दिलं. त्याला आत्म्याला विठ्ठल म्हटलं, त्याला राम म्हटलं, त्याला कृष्ण म्हटलं, त्याला दत्त म्हटलं, त्याला महादेव म्हटलं. आणि मग त्याच्या स्मरणानं मी काय करायला लागलो, माझं मूळचं झालेलं विस्मरण जे आहे ते विस्मरण जागृत होतं. मग असं विस्मरण गेलेलं असतो, ज्याचं स्मरण ज्याला प्राप्त झालेलं आहे
ज्याचा विसर जो पडलेला होता आत्मबोधाचा तो आता आठवला. आणि जर आठवला असेल मग तो गुरुकृपेनं, शास्त्रकृपेनं, भगवत कृपेनं त्याची आठवण होऊ शकते. या कृपेची मात्र गरज लागते जीवाला. जीवाची नुसती स्वतःची साधना उपयोगी पडत नाही, तर जीवाला कृपेची फार गरज असते. कृपा ही शेवटचं फिनिशिंग टच असतो. किती घराचा एखादा सांगाडा जरी उभा केला तर त्याला घर म्हणत नाही. खिडक्या लावल्या आणि नुसती दारी उभा केली म्हणजे त्याला घर म्हणत नाही. घरामधली सुशोभता, त्याला नटवणं, सजवणं जी गोष्ट आहे आणि त्याला घर पण प्राप्त करून देण्याचं काम जसा नंतरचा फिनिशिंग टच करत असतो, तशी सद्गुरु कृपा, भगवत कृपा किंवा शास्त्राची कृपा त्याला पूर्णत्व देत असते साधकाला. आणि साधकाचं पूर्णत्व येणं म्हणजे त्याची बद्धता निघून जाणं, तो बद्धपणा निघून जातो. नदी जशी आपलं सगळं काही पाठीमागं सोडते आणि कशी समुद्राशी एकरूप होते, तसं जीवानं या संसाराचा विचार जर सोडला आणि पंचमहाभूताचा, पंच ज्ञानेंद्रियांचा, पंचकर्मेंद्रियांचा, या पंचांचा विचार जर सोडला तर हे जर सगळी पंचतत्व जे आहेत ही पंचत्वात जर विलीन झाले तर निश्चितच त्याची बद्धता निघून जाते. भगवंत म्हणतात तो सामान्य राहत नाही, तर तो माझ्या तुलनेला पात्र होतो. म्हणजे माझी तुलना आणि त्याची तुलना एकच होते. सगळे संत म्हणतात ना, संत तेची देव, देव तेची संत. ती संतांचंच उक्ती आहे की पंचमहाभूता देहामध्ये तो अडकून आहे असं दिसणाऱ्याला दिसतं. बघ मात्र दिसणारा पाहणारा काय म्हणतो की दिसताना संत किंवा सद्गुरू माझ्यासारखे दिसतात, पण दिसत असले तरी तर अनुभूतीच्या दृष्टीने तर मात्र तो भगवंतेच्या योग्यतेचा झालेला असतो असं माऊली म्हणतात. त्यामुळं देहाला उपाधी मानून तो जगत असतो. आहे म्हणतो देह, देहाशिवाय साधना जमत नाही आणि आत्मज्ञान होत नाही. देहाशिवाय आत्मज्ञान होत नाही हेही खरं आहे, पण देहाच्या बद्धता निघाल्याशिवाय सुद्धा आत्मज्ञान होत नाही. त्यामुळे देहासक्ती जायला लागते, पण देह असावा लागतो. म्हणून देह ठेवला आणि त्याला उपाधी मानून जर तो राहायला लागला, हे माझं साधन आहे. आम्ही काय करतो, देहाला साध्य म्हणून जगतो. हे जर नसेल तर मी टिकू शकत नाही, हे जर नसेल तर मला भोगता येणार नाही, या कल्पना विश्वामध्ये आपण राहत असतो. याच्या सगळ्या कल्पना निमालेल्या असतात, गेलेल्या असतात. त्यामुळे तो देहाला काय म्हणतो, ही माझी वरची झालर आहे. त्यामुळं त्याच्याबद्दलची खंत केवढी करतो तर आसक्ती ठेवून नाही. देह माझा म्हणत नाही, देह मीही म्हणत नाही, आणि म्हणून तो त्या देह तादात्म्यातून सुटलेला असतो. मी देह, माझा देह यातून बाहेर पडून तो अगदी मी ब्रह्म म्हणायला सुद्धा तयार होत नाही. त्यामुळं त्याची प्रतीती आहे अहम ब्रह्मास्मी अशीच असते. त्याची प्रतीती जी त्याला येत असते ना, ते अहम देहोहम अशी नसते. आमची प्रतीती तशी आहे. आम्ही म्हणत नाही मी देह आहे कधी, पण वागतो मात्र मी देह आहे असाच. माझे सगळे विचार, माझ्या बोलण्यातल्या सगळ्या गोष्टी, माझ्या सगळ्या क्रिया मी देह आहे या तत्वाभोवतीच फिरत असतात, जरी मी म्हणत नसलो तरी सुद्धा. हा विचार लक्षात ठेवण्यासारखा आहे बरं काय. आणि त्यामुळं माझी प्रतीती मी देह आहे अशी असते आणि संतांची प्रतीती अहम ब्रह्मास्मी अशी असते. आम्ही देहोहम असं बोलतो आणि ते सोहम असं बोलतात. या दोघातला फरक जर लक्षात ठेवला तर त्यांची प्रतीती कुणासारखी आहे, तर ते सच्चिद आणि आनंद या लक्षणाने युक्त होतात. त्यांनी सद्रूपता लक्षात ठेवलेली असते. देह पडणार आहे तो सत्य नाही. देह पडला तर मी अस्तित्वानं हेच आहे, काल होतो, आज आहे, नंतर असणार आहे. आणि त्यामुळं माझ्यामध्ये असणारं अंतःकरणामध्ये एक तत्व आहे, ते चिदरूपानं म्हणजे ज्ञानाची लालसा घेऊन ज्ञान प्राप्त करणार आहे. त्यामुळे मी ज्ञानरूप आहे आणि मला सुखाची इच्छा आहे म्हणून मी आनंदरूप आहे. जर मी सद्रूप, आनंदरूप आणि चिदरूप जर आहे तर मी देव आहे अशी त्याची प्रतीती आहे. मी ब्रह्म आहे. मग ते अहम ब्रह्मास्मी जरा म्हणेल, पण म्हणेल नाही तर नाही म्हणेल. पण नाही म्हटला म्हणून काय तिची अनुभूती जात नाही, आणि आमच्यासारख्याने म्हटलं तरी काही ती अनुभूती येत नाही. आम्ही दाखवायसाठी कदाचित म्हणू मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. प्रवचनातून सांगताना म्हणेन मी ब्रह्म आहे म्हणा म्हणून सांगेन लोकांना. लोक पण ब्रह्म आहे म्हणून राहतील कदाचित,
पण मला ब्रह्म आहे हे पटलं तर बरं, हा मुद्दा त्यातला मुख्य आहे. त्यामुळे अहम ब्रह्मास्मी ही त्याची प्रतीती सतत सतत असते मात्र. म्हणून सर्व भूतस्थितम योमा अशी भजन त्याचं चालू असतं. भजते एकत्वम अस्थिता, एकत्वानं त्याचं भजन चालू असतं. दोन दोन पद्धतीने त्याला विचार कधी करत नाही. आणि म्हणून जरी तो देहामध्ये दिसत असला, ते अस्थि देहात असतात परंतु देहा वेगळे असतात. माऊलींची एक उभी आहे तशी. आणखीन एक उभी आहे, ती चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे गोंब, एरवी माणूस पण भांब लौकिक वागो. लौकिकाच्या दृष्टीनं त्यानं देहधारण केलेला असतो. परंतु देहधारण जरी केला तर त्या देहाचा उपयोग इतरांना त्या देहाचं नश्वरत्व, त्याचं महात्म्य दोन्ही सांगायसाठी मात्र आयुष्य झिजवत असतो. आपला देह कशासाठी झिजवत होतो? दुसऱ्यांना देहामधून बाहेर पाडण्यासाठी आपला देह झिजवतो. ही मोठी गोष्ट त्याची आहे त्याच्याकडे. त्याच्यातलं असामान्यत्व ते आहे. आणि त्यामुळं दिसत असला सामान्य तरी तो भगवंताच्या पात्रतेचा आहे असं माऊलीच बोलतात. आयशे प्रतीती जैस, जो प्रतीतीची नि पाडे मजसी तुके. पाडे म्हणजे जर तशी तुलना करायला जर आपण गेलो तर त्याची तुलना माझ्याशी होते. दिसताना दिसतो देहामध्ये असलेला, पण तो बद्ध मात्र नसतो. म्हणजे देहाच्या पिंजऱ्यातून बाहेर असतो. तो कसा विचार आहे बघा. देहाच्या पिंजऱ्यातून तो बाहेर असतो. म्हणजे देहामध्ये तो कोंडलेला नसतो. त्यामुळे देह पडला तरी त्याचा तो खंत करत नाही, त्याच्याबद्दल शोक करत नाही. आपल्या देहाची आसक्ती गेल्यामुळं समोर माझ्या नातलगाच्या देहावरती काही परिणाम झाला तरी त्याला ठाऊक असतं की ह्या देहाच्या पलीकडे त्याचं अस्तित्व आहे. त्यामुळे तो गेला असं तो म्हणतच नाही. इतका देहातून तो बाहेर आलेला असतो. आणि म्हणून विचार इथं केलेला आहे, जरी तो पंचमहाभूतात्मक देहात जरी अडकू नये असं वाटत असलं तरी अनुभूतीच्या दृष्टीनं मात्र सदरूप, आनंद रूप, चिद रूप तो असतो. अस्थिभाती प्रिय रूपानं तो राहत असतो. आणि त्यामुळं पंचत्व तत्वातून तो बाहेर पडलेला असतो. त्यामुळे मी प्राण नाही, मी पंचकोश नाही, मी काय म्हटलं नाही, पंचमहाभूत मी नाही, असं त्यानं आपली अगोदरचाच निश्चय केला आहे. तो कसा? मन बुद्धी अहंकार चित्तानी ना हो, नच क्षेत्र जीवान नच घ्राण नेत्रे, नच योम भूमीन तेजोन वायू, चिदानंद रूपाहम शिवोहम शिवोहम. तो म्हणतो मी योम भूमी म्हणजे पंचमहाभूत मी नाही, घ्राण नेत्रे म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय मी नाही, आणि पुढे म्हणतो की काहीच मी नाही. पण नाही तर मी कोण आहे? अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियामी, सदा मे स्मत्मं न मुक्तीर्ण बंधा, चिदानंद रूपा शिवोहम शिवोहम. मुक्ती नाही मला आणि मला बद्धता सुद्धा नाही. मी असलो देहामध्ये तरी देहाचा वापर माझ्या मुक्तीसाठी मी करून घेतलेला आहे. त्यामुळं देहाच्या पलीकडचं त्यांचं जगणं आणि वागणं असतं. त्यामुळे प्रपंचाच्या पार जे जातात. देह म्हणजे देह हा प्रपंच आहे. प्रपंच शब्दाचा विचार आपण आत्ताच केला. देहाला प्रपंच का म्हणायचं? त्याला कारण देहामध्ये पंचमहाभूत, पंचकोश, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच अंतकरण सुद्धा म्हणतात बरं काय. मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि अंतकरण असे 5 घटक सुद्धा काही ठिकाणी मांडलेले आहेत. तरी अंतकरणाची सुद्धा चतुष्टय जरी म्हटलं तर काही वेळा त्याचं पंच म्हणतात. म्हणजे हे पंच सगळीकडे पंच आहे. हा पंच जर आपण लक्षात घेतला तर निश्चितच आपल्याला कळेल की मी पंचमहाभूतात्मक नाही. म्हणजे संसार या पंचमहाभूतायुक्त असलेल्या देहालाच प्रपंच म्हणायला पाहिजे. कारण सगळा प्रपंच राहतो तो वृत्तीतून आणि देहाच्या आसक्तीतून राहत असतो, बाकी काही नाही. आसक्ती जर संपली देहाबद्दलची आणि बाहेरच्या असणाऱ्या, बाहेर देहाच्या बाजूला संबंधित असलेल्या पसाऱ्याबद्दलचे ममत्व जर संपलं आणि देह मी असणारी जी भावना आहे ती संपली तर प्रपंच शिल्लक राहत नाही. म्हणून पंचात्मकी तो सापडे तरी मग सांग पा कैशिने आडे. मग तो देहामध्ये जर कसा अडला असेल? जो प्रतीतीची ने पाडे मजसी तुके. जर अनुभूतीच्या दृष्टीने घेतला तर त्याचा अनुभव जीवाचा नसतो बरं काय. तर त्याचा अनुभव मी ब्रह्म आहे असा असतो.
त्यामध्ये पुढे गेलेला असतो. फार सुंदर विचार माऊलींनी 401 नंबरच्या ओवीमध्ये सांगितलेला आहे. 402 नंबरच्या ओवीचा आपण विचार करूया. माझे व्यापकपणा आघवे गवसले तयाचिनी अनुभवे, तरी न म्हणता असं व्हावे व्यापक झाला. त्याला काय म्हणावं लागत नाही मी व्यापक आहे. माझे संपूर्ण व्यापकपण ज्याच्या अनुभवाने व्यापलेलं आहे. भगवंताचं व्यापकपण त्याच्यात उतरलेलं असतं आणि त्याला व्यापक नाही म्हटलं तर तो सहजच व्यापक झालेला असतो. व्यापक म्हणायची गरज नाही असं माऊली म्हणतात. तरी न म्हणता स्वभावे व्यापक झाला. त्याला कोणी मुक्त नाही म्हटलं तर त्याचं काही बिघडत नाही, काहीच बिघडत नाही. आम्हाला तू मुक्त नाही म्हटलं तर राग येतो, विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आणि मला जर प्रापंचिक कुणी म्हटलं ना अभिमान वाटतो. तुम्ही चांगलं प्रपंच मस्त केला, मुलाबाळांना चांगल्या मार्गाला लावलेत, आपला ऊर भरून येतो. जे खरं नाही ते जर कोण बोलायला लागलं तर त्या खरं खोट्या बोलण्याचा अभिमान आम्हाला वाटतो. केवढा दांभिकपणा आमच्यामध्ये आहे. काय म्हणतात ते, तुमचा प्रपंच तुम्ही चांगला केला म्हणजे तू प्रापंचिक आहेस तर तू बद्ध आहेस, असा बद्ध आहे म्हटल्याचा अभिमान वाटतो. पण तेच आपल्याला म्हटलं तर आपण कोणतरी तू मुक्त आहेस तर तू मुक्त आहे तो कबूल करणार नाही. वास्तविक बघायला गेलं तर तो मुक्तच आहे, वास्तविक बघायला गेलं तर बद्ध नाही. बद्ध नसताना बद्ध आहे असं कबूल करतो आणि मुक्त असताना मुक्त नाही असं मुक्त आहे ना करतो. या दोन्ही गोष्टीचा जर विचार केला तर माणसाचं ज्याला आपण मूर्खपणा ज्याला आपण म्हणतो जीवाचा, तो मूर्खपणा लगेच सिद्ध होतो. इथं म्हणतात की तो व्यापक आहे, त्याला नाही म्हटलं व्यापक तरी तो व्यापक आहे. त्याला व्यापक म्हणावं सुद्धा लागत नाही, कारण व्यापकपणा हा त्याचा अनुभव असतो. त्याला कशाला म्हणायला पाहिजे व्यापक आहे. माऊलींची गोळी फार सुंदर आहे 9व्या अध्यायामध्ये. अगा हे जेवढी माझी व्याप्ती तेवढीच ते याची प्रतीती. काय म्हणतात भगवंत म्हणतात जेवढी माझी व्याप्ती आहे तेवढी त्याची प्रतीती असते. माऊली उगीच बोलत नाही हे विश्व माझे घर. हे विचार करण्यासारखं आहे गोष्ट. विश्व माझं घर या शब्दाचा अर्थ विश्व कुणाचं घर आहे सांगा. खरा विचार जर केला ईश्वराचं घर आहे आणि ईश्वराच्या घराला माऊली बोलतात हे विश्व माझे घर. आता माझे घर म्हणजे ईश्वराच्या अनुभवाशी ह्यांचा अनुभव एकरूप झाला ना, म्हणूनच ते म्हणतात. आणि काय संकोचुनी झालाशी लहान घेई आपोषण ब्रह्मांडाचे तुकोबा बोलतात. अरे एवढा संकोचन लहान का स्वतःला समजतो. ब्रह्मांडाला कवटाळाला जा, तूच ब्रह्म आहेस, तू ओतप्रत ब्रह्माचा पुतळा आहेस असं संत सगळं सांगतात. म्हणजे त्याचं व्यापकपण हे त्यांना समजा नाही म्हटलं मुक्त तर त्यांना काय वाटत नाही. त्यांना बद्ध म्हटलं तरी ते म्हणतात बद्ध म्हटलं असेल. देहामध्ये आहे म्हटल्यावर पंचमहाभूतात्मक देह आहे म्हणून आगाज हे जेवढी माझी व्याप्ती तेवढीच ते याची प्रतीती. ऐशे बहुदाकार वर्तती बहुची होऊनी. ते बहुची होतात म्हणजे परमेश्वराशी एकरूप होतात आणि भगवंताची जेवढी भगवंताचा जो अनुभव आहे, भगवंताची जी लक्षणं आहेत ती त्याच्यामध्ये आलेली असतात. तुकाराम महाराज तर एका वाक्यात म्हणतात बघा, तंतुपट जीवी एक तुका विश्वेशी व्यापक. उदाहरण पहिल्यांदा दिलं आणि नंतर दृष्टांत सिद्धांत सांगतात. काय म्हणतात, तुका विश्वाशी व्यापक. तुका केवढा आहे, विश्वाशी. म्हणजे काय थोडा म्हणतात ते काय, तुका आकाशा एवढा अनुरेनिया तोकडा, तुका आकाशा एवढा. ही कसली व्याप्ती सांगायला लागलीत ते, ही व्याप्ती सांगतात ना तर त्यांना त्याचा अनुभव आलेला असतो की मी व्यापक आहे, मी चराचरामध्ये आहे. आणि म्हणूनच प्रत्येक जीवाचा जे ज्या वेदना आहेत त्या वेदना त्यांना आपल्याला झाल्यासारख्या वाटतात. मुलांना काही झालं की आईला जसं कळतं ना तसं संतांना आमच्या सहवेदना आमच्या सगळ्या गोष्टी कळत असतात बरं काय. या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर आपल्यालाही वाटायला पाहिजे की जग जे आहे ते माझेच तुकडे रूपाने निर्माण झालेल्या गोष्टी आहेत. हे सगळे माझेच तुकडे आहेत, विष्णुमय जग आहे. वैष्णवांचा धर्म असाच असायला पाहिजे की जग विष्णुमय आहे आणि भेद आणि अभेदाचा भ्रम घालवता आला पाहिजे. माऊली बोलतात, तुकोबा म्हणतात, तंतुपट जीवी एक. अगोदर उदाहरण गेले आपलं बघा, धाग्याचं आणि कपड्याचं उदाहरण जे आहे दोन्ही एकच आहे. तसा मी तुका विश्वेशी व्यापक. तुकाराम महाराज म्हणतात तुका विश्वेशी व्यापक, सगळीकडे व्यापकत्वाला झालेला आहे. म्हणून परमात्मा बरेच वेळा बघा परमात्मा व्यापक आहे असं पडतं.
पण स्वतःचं व्यापकत्व पण पटत नाही आपल्याला. मगाशी आपण त्याचं उदाहरण घेतलं. आपल्याला कोण जरी म्हटलं तू भगवंत आहेस तर तू स्वीकारत नाही, पण त्याला म्हटलं तू मूर्ख आहेस तर तू म्हणेल खरंच आहे, ठीक आहे मी मूर्ख आहे म्हणायला. खरं बघायला गेलं तर तो बद्ध नाही, पण बद्धता स्वीकारतो. आणि तो मुक्त आहे तो मुक्तता नाकारतो. माझ्या वृत्तीतच मुक्तता नाकारण्याला सुरुवात होते आणि बद्धता स्वीकारायला. मग मी कसा मुक्त होईन सांगा बघू? मी बद्धतून बाहेर कसा पडेन सांगा? म्हणून परमात्मा व्यापक आहे पटलं तरी स्वतःचं व्यापकत्व पटत नाही, म्हणून दृश्य कल्पित समजतं. एकदा जर दृश्याला कल्पित समजायला सुरुवात केली, हे मिथ्यात्व जर प्रपंचाला दिलं तर कर्तव्याचं ओझं शिल्लक राहत नाही. संतांचं आणि योगी पुरुषांनी ही कर्तव्याची ओझी सगळी बाजूला ठेवलेली आहे. करत नाही तसं नाही, करतात आणि सोडून देतात. सोडणं त्यांच्याकडे आहे, मागे टाकत येतात. आम्ही घेऊन जातो आणि घेऊन जाताना त्याचं ओझं होतं आपल्याला. आपण चालतो प्रवास करतो पण माझ्यावर प्रपंचाचं बोचकं डोक्यावरती असतं आणि म्हणून मला ते ठेवता येत नाही. म्हणजे का कंडक्टर गाडीमध्ये आहे, आजीबाई एकदम अशी अडाणी असलेली ग्रामीण भागातली आजीबाई, तिच्या बोचक्यामध्ये काहीतरी मौल्यवान गोष्टी आहेत, ती आपलं बोचकं सोडत नाही आणि ती कुठे घेते? डोक्यावरून वाहून आणते. पण बसमध्ये बसल्यानंतर सुद्धा सीटवर बसते आणि आपल्या डोक्यावरच घेते. कंडक्टर तिला म्हणतो आजी तुझ्या डोक्यावरलं ओझं खाली ठेव. ती तयार नसती. का? माझं ओझं कोणतरी घेऊन गेलं तर, ते माझ्याकडून बाजूला पडलं तर. कंडक्टर म्हणतोय तुझं आणि तुझ्या ओझ्याला वाहून नेणारी बस फार मोठी आहे, असा विचार तू कर. म्हणजे तुझं ओझं बाजूला ठेवलंस तरी ताकद आहे त्याच्यामध्ये सांभाळण्याची. योग क्षमत्याचा जाणे जडभारी, वाट दावी करी धरून या. वर्णन तुकोबा वर्णन आपल्या अभंगामध्ये करतात. म्हणून सगळ्या जीवाने दृश्य असलेला कल्पित समजायला, कल्पित पसारा जो आहे तो मिथ्या समजायला जर चालू केलं तर कर्तव्याचं ओझं राहत नाही. आणि जर कर्तव्य संपलं, कर्तव्याचा अभाव झाला की मुक्ती झालेली असतं. कारण विचार केला तर अविद्येची निवृत्तीच होत नाही. कसा ठोकळ असा वाक्य आहे बघा, कदाचित वाक्याला क्रॉस करता येईल. या अविद्येची निवृत्तीच होत नाही असं कसं होईल? कसं इतरांची सगळ्या सत्पुरुषांची अविद्येची निवृत्ती झाली नाही, याची अविद्या निवृत्ती होत नाही. तसंच ब्रह्मज्ञान सुद्धा होत नाही. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. अविद्येची निवृत्तीही होत नाही आणि ब्रह्माचं ज्ञान सुद्धा होत नाही. कारण का? त्याचं कारण आहे अविद्या नित्य निवृत्तच आहे. माझ्याकडे अविद्या आणि अज्ञान मुळातच नाही. मुक्त होता परी बळी झाला बद्ध. कशामुळं? घेऊन या छंद माझे माझे. हा तुकोबांचा अनुभव तुकोबा सांगता. म्हणजे अविद्येची निवृत्ती केली का? नाही. ब्रह्मानंदाची प्राप्ती केली का? नाही. म्हणजे काय? अविद्या नाही हे कळून घेतलं आणि ब्रह्मज्ञान होत नाही हे समजलं. यालाच आत्मज्ञान ब्रह्मज्ञान म्हणतात. ब्रह्माचं ज्ञान होत नाही याचं ज्ञान ब्रह्मज्ञान म्हणतात. वेगळ्या जरा भाषेमध्ये. आणि अज्ञानाची निवृत्ती होत नाही असं समजणं म्हणजे अज्ञान निघून जाणं. अज्ञान नव्हतंच माझ्याकडं असा विचार सतत असणं म्हणजे अज्ञानाची निवृत्ती. आणि ब्रह्मज्ञान होत नाही शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म तर नित्य प्राप्त आहे, प्राप्ताची प्राप्ती असं वेदांत शास्त्र त्याच्याबद्दल बोलतं. मग त्या प्राप्ताच्या प्राप्तीचा जर विचार करायचा झाला तर मी कुठं प्राप्त करण्यासारखं मला कुठं शिल्लक काय आहे? काहीच नाही. इथं काही नाही मांडावे नाही, काय सांडावे काय लागतच नाही ना. काय कुछ पाहणा नाही कुछ खोना नाही असं संतांची वचन आहे. काय सोडायचंही नाही काय घ्यायचंही नाही. जे आहे ते जाणायचं आहे. म्हणून जाणून नेणं ते करी माझे मन, तुझी प्रेम कोण देणे. भक्तीची प्रेमाची खून भगवंतानं ही जर ठेव दिली नाही ना आपल्याला तर संतांना जे आलेले अनुभव आहेत ना ते अनुभव कळणार नाहीत. फार शुष्कता असू शकते शास्त्रीय ज्ञानामध्ये. शास्त्रज्ञान आणि परोक्षत्वामध्ये जाणण्यामुळं खूप काहीतरी जाणल्यासारखं होईल आणि त्याचंही ओझं होईल. जे जाणलंय असं जे मी मानतोय ना, मला माहिती आहे ही फक्त माहितीचंच ओझं आपल्याकडं आहे. आणि त्या ओझ्याला मी प्राप्ती समजतो. इथं तरी म्हणतात कसं व्यापक पण त्यांचं आहे. भगवंत जसा व्यापक आहे तसा तो आहे. नाही म्हटला तरी व्यापक आहे कारण मूळचाच तो आहे ना तसा.
त्यामुळे त्याच्याबद्दल विचार करताना अविद्येची निवृत्ती झालेली नसते, होतच नाही, आणि ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होत नाही. कारण फक्त जायला लागतंय ते ह्या दृश्य प्रसाराबद्दल असणारं प्रेम. प्रेमाला आसक्ती शब्द वापरलेला आहे. प्रपंचाबद्दल देहादी प्रपंचाबद्दल असणारं मीपणा आणि ममत्व, या दोन गोष्टी जेव्हा जातात, अहम आणि ममता दोन गोष्टी जेव्हा जातात, तेव्हा तो परिच्छिन्न होता, तरी परिच्छिन्न होता, तो परिच्छिन्नता त्यानं सोडून दिली. जसं आपण मागच्या वेळी अल्पज्ञ, अल्पशक्तिमान असे जे शब्द वापरले होते, त्याचाच रूपांतर कशामध्ये झालं? सर्व शक्तिमान, सर्वज्ञ अशामध्ये रूपांतर झालं. जो अकर्ता म्हणून स्वतःला मानत होता, तो आपण अकर्ता आहे याची जाणीव त्याला झाली आणि आपोआप व्यापक झाला. काय त्यानं काही वेगळं काही शिक्षण घेतलं? नदीला काही वेगळ्या गोष्टी कराव्या लागतात? वाहनं चालू आहे ना, ते फक्त दिशा समुद्राचीच दिशा असायला लागते. ती दिशा असली की संपलं, ती जाणारच आहे, पोचण्याचं ठिकाण संपलेलं आहे, मध्ये थांबताच येत नाही, तिथंपर्यंतच जायचं आहे. बाकी काय करायचं आहे? माझं नदीपण आणि माझी पात्राची परिच्छिन्नता विसरायची आहे. ती विसरली की जीव ब्रह्मरूप होतो. समुद्रातून बाहेर पडलेल्या एका थेंबानं तो थेंब राहतो, पण तोच थेंब पुन्हा समुद्रामध्ये पडला तर त्याचा समुद्र होतो. समुद्रा इतकं व्यापक पण एका थेंबाला मिळतं, आणि समुद्रात त्याचं थेंब पण जे आहे ते थेंब पण निघून जातं. इथं माऊली बोलतात, माझे व्यापकपणा गवे गवसले तयाचिनी अनुभवे. गवसले म्हणजे व्यापलेलं आहे किंवा त्याला सापडलेलं आहे. हे तत्व जे आहे, जे दृष्टीआड झालेलं होतं ते त्यांना प्राप्त झालेलं असतं. आम्हाला अजून दृष्टी आड आहे, कारण दृष्टीसमोर भला मोठा प्रपंच आमच्या समोर आहे. अशा भल्या मोठ्या डोंगरावेड्या प्रपंचाच्या पलीकडे ब्रह्मतत्व जर राहत असेल तर माझ्या दृष्टीला कसं प्राप्त होईल सांगा. आणि जर प्रपंच विरळ करायचा असेल तर या समोर असलेल्या डोंगरावेड्या प्रपंचाबद्दल असणारी आसक्ती आणि माझा मूर्खपणातून निर्माण होणारा मीपणा काढून टाकावा लागेल. इतका काढला तर आपण सुद्धा त्याच्या वेळे व्यापक होतो, त्यांच्यासारखं होतो. माऊली बोलतात, आता शरीरी तरी आहे परी शरीराचा तो नाही. कसं वर्णन करतात बघा, तो शरीरामध्ये असतो पण शरीराचा नसतो, शरीरामध्ये असतो पण शरीराचा नसतो. कुटुंबामध्ये असतो, कुटुंबातील लोक त्याला आमचा म्हणतात, तो कुणालाच आपलं मानत नाही. तो कुटुंबामध्ये असतो पण कुटुंबाचा नसतो. असं करता येईल का हो आपल्याला? साधनेची एक दृष्टी आहे, आणि ही साधनेची दृष्टी घरात राहून प्राप्त करता येते. स्वतःच घरामध्ये आपल्याला राहावं, आणि घरातलं आपण घरात राहू नये. मी घरात राहतो ठीक आहे, पण माझ्यात घर राहता कामा नये. मी कुटुंबात राहावं पण कुटुंब माझ्यात राहू नये. म्हणजे बाहेर मी गेलो तर माझ्याबरोबर कुटुंब येऊ नये चालत चालत चालत. मी कुठं मठामध्ये गेलो, तीर्थयात्रेला गेलो तर माझ्यापर्यंत चालत येतं. मी ज्या खोलीमध्ये ध्यानाला बसतो तिथंपर्यंत ते चालत येतं. माझी नोकरीची जागा माझ्या ध्यानाच्या खोलीच्या दारामध्ये प्रवेश करते. माझ्या व्यापाराचं दुकान आणि गल्ला या आतल्या खोलीमध्ये देवघरात आतमध्ये येतो. आणि हो कधी येतो? कधी वाटेल त्यावेळी येतो. हा जर विचार जर केला तर तो शरीरामध्ये असतो, शरीरी तरी आहे पण शरीराचा तो नव्हे. ऐसे बोलवरी तरी होय ते करूये काही, असं म्हणतात. माऊली काय बोलतात बघा, शरीरात तर असतो पण शरीराचा नसतो, कारण त्याचं शरीराशी तादात्म्य नसतं. म्हणण्याचा उद्देश काय? तो शरीराला चिकटून नसतो. अशी स्थिती माझ्या केवळ शाब्दिक उपदेशाने तुला प्राप्त होईल असे मला काही करता येईल का? अर्थात तुला असा अनुभव घ्यावा लागेल. ऐसे बोलवरी होय ते करू काही, हे बोलून सांगून का उपयोग होणार आहे? किती प्रवचनं ऐकली आणि किती केली माझ्यासारख्या प्रवचनं म्हणजे मुक्त होईल? काहीच नाही. तशी काही गणना नाही. गणना ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी शिल्लक काय राहते? पुण्याची गणना कोण करी? वर्णन माऊली करतात. देहधारी पण देह तादात्म्य नाही, शब्दाने सांगता येत नाही. म्हणून देहे वर्णन फार सुंदर वर्णन केलेलं आहे बघा. देही असूनी देहबुद्धी नाही, हे मुक्ताचे मुक्त लक्षण पाही. या लागी देही असूनी विदेही म्हणेपी पायी या हेतू. एकनाथी भागवत मधली ओवी आहे बघा.
4थ्या अध्यायामध्ये उभे आहे, बघण्यासारखे आहे बघा. देही असूनी देहबुद्धी नाही, हे मुक्ताचे मुक्त लक्षण पायी. या लागी देही असूनी विदेही, म्हणी पे पायी या हेतू. त्याला विदेही का म्हणायचं? कारण देहात राहून माझा देह असं समजत नाही, तो विधेयच आहे, म्हणून ते मुक्ताचीच लक्षण आहे ना. विधेय मुक्ती हे काही मुक्तीतला प्रकारच आहे ना. तो विधेय मुक्ती जिवंतपणे भोगत असतो, देह न पडता. म्हणून इथं म्हटलेलं आहे, मनुष्यासारखा तरी आवडे, परी मनुष्यत्व तयान घडे. माणसासारखा दिसतो पण मनुष्यत्व नसतं. जैसे जळाधारे न बुडे भानुबिंब. 4थ्या अध्यायातली माऊलींची उभी आहे बरं का. जळाधारे म्हणजे पाण्यात सूर्य बुडत नाही, सूर्याचं बिंब बुडत नाही. प्रतिबिंब असतं पण बिंब बुडत नाही. तसा तो शरीरामध्ये असतो पण शरीराशी तादात्म्य त्याचं राहत नसतं. खातो, झोपतो, उठतो, बसतो, तो माझ्यामध्येच असतो. भगवंत काय म्हणतात, ते सगळं करत असताना ते वर्तत असती देही, परी ती देही हे वर्णन केलेलं आहे. सुखात दुःखात अनुकूल प्रतिकूल गोष्टीमध्ये तो माझ्याशी एकरूप होतो. सुख आलं तरी तो सुखाच्या प्रसंगी सुद्धा त्याची आठवण ठेवतो, आणि दुःख आलं तर दुःखाच्या प्रसंगात तर त्याची प्रकर्षाने आठवण असतेच असते. जेव्हा जेव्हा सुख आणि दुःख येतात तेव्हा तेव्हा तो त्याच्या सान्निध्यात असतो, म्हणजे एकरूप झालेला असतो. मग शुकासारखा एखादा विधी जरी असला, अवस्थेत फिरत असला, किंवा याज्ञवल्क्यासारखा एखादा यजन करणारा एखादा जरी असेल, संत एकनाथ महाराजांचा सारखा एखादा कुटुंबवत्सल, कुटुंबात राहणारा, श्रीमंतीत लोळणारा जरी असला, तुलाधार वेशासारखा एखादा व्यापारी आहे, तो व्यापार करणारा जरी असला, किंवा सजन कसाय आहे, त्या सजन कसायाप्रमाणे जरी खाटीक जरी असला, तरी त्यांचं एकत्व बिघडत नाही, बाधित होत नाही. इथे मोठ्या संतांची, कुठल्याही संतांची उदाहरणं घेतली तर जिथं तिथं आहेत त्या प्रपंचाशी ते कधी एकरूप झालेली नाही. त्यामुळे प्रपंचापासून बाजूला असतात. एकांतात असू देत, नाहीतर लोकांतात असू देत, ते कुठेही राहत नाहीत. एकांतात असले तरी सुद्धा आणि लोकांतात असले तरी सुद्धा त्यांचं आत्मानुसंधान बिघडत नाही. बाबा बोरकरांची फार सुंदर कविता आहे ना, रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा, मला वाटतंय सुरेश भटांची, रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, आणि गुंतोनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. फार सुंदर भावगीत आहे ते. पण आपल्यासाठी तो उपयोग आहे, सगळ्या रंगात असावं, पण आपला रंग मात्र श्रीरंगाचा असला पाहिजे. आपण कुठल्या तरी तांबड्या पिवळ्या रंगामध्ये, हे सगळे रंग प्रपंचाचे आहेत. प्रपंचाच्या कुठल्यामध्ये रंगानुसार नसावं, तर श्रीरंगामध्ये घडून गेलेलं असावं. आणि गुंतोनी गुंत्यात साऱ्या, सगळा गुंता आहे ना, त्या गुंत्यात असतो तो, पण पाय मात्र स्वतःचं मोकळं ठेवतो. म्हणजे काय, स्वरूपानं बाजूलाच राहतो. आत्मत्वाच्या बाबतीत तो स्वतःला त्यामध्ये बुडवून घेत नाही. त्यामुळं योग रतो वा भोग रतो, संग रतो वा संगविना. मागच्या वेळेला आपण श्लोक बघितला होता आचार्यांचा. तो योग करत असू दे ना, भोगात असू दे, संघात असू दे ना, तर संगविहित असू दे, म्हणजे एकांतात असू दे ना, तर लोकांत असे. यश ब्राह्मणी रमते चित्तम नंदती नंदती नंदतेव. कुठल्याही स्थितीमध्ये तो आपल्या आनंदाला बाजूला नेत नाही. श्रेष्ठ दर्जाचा विचार सांगितलेला आहे. हे कुठल्या श्लोकातल्या मयी वर्तते शब्द आहे ना, वर्तमानोपि स योगी मयी वर्तते, शेवटची ओवी 403 नंबरची आता आपण पाहिलेली जी ओवी आहे ती त्या संदर्भातली माऊलीने मांडलेली आहे. त्यामुळे इथं या एकूण श्लोकामध्ये 4-5 ओवीमध्ये माऊलीने जीव आणि आत्मा हे एकच आहेत हे सिद्ध करून, त्या अनुभवानं सिद्ध कसं संतांनी करून दाखवलंय त्याचं विचार यामध्ये मांडलेला आहे. त्यामुळं आता शरीर तरी आहे, परी शरीराचा तो नहे, ऐशे बोलवरी होय ते करूये काही, असा विचार माऊली बोलतात. विचार फार सुंदर सांगितलेला आहे. आपण चिंतन करावं. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.